ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आजचा दिवस म्हणजेच हर्ष करण्याचा दिवस आहे. आज देऊळ माता आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहे. आपल्या सर्वांचं लक्ष त्या महान व्यक्तीकडे वेधून घेत आहे आणि सर्वांना आपल्या जीवनामध्ये मोठ्या हर्षाने जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे. कारण ह्याच व्यक्तीच्या जन्मामुळे इस्रायल लोकांमध्ये हर्ष झालेला होता. याच व्यक्तीच्या जन्मामुळे संपूर्ण रानावनामध्ये जणू काही हर्षाचं वातावरण होतं. आजूबाजूला लोक त्याच्या आईची स्तुती करत होती. हा महान व्यक्ती म्हणजेच बाप्तिस्मा करणारा योहान. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामुळे संपूर्ण वातावरण हर्षभरीत झालेलं होतं. त्याला कारण एकच होतं की या वृद्ध वयामध्ये योहान किंवा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई एलिझाबेथ ही वृद्ध असताना गरोदर राहते, हे केवळ देवाच्या कृपेमुळे. आणि या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे, या जन्माद्वारे परमेश्वराने लोकांना एक शुभवार्ता दिलेली होती की नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. परमेश्वरासाठी काहीच असं अशक्य नाही, तर परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे मनुष्याच्या पदरामध्ये त्याच्या प्रार्थनेचं फळ टाकत असतो. आणि ही कृती आज एलिझाबेथ, एलिशबा आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनामध्ये खरोखर पूर्ण झालेली दिसते. आणि म्हणूनच देऊळ माता 3 महान व्यक्तीचं बर्थडे मोठ्या हर्षाने साजरी करत असते. वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरी करत असते. एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, दुसरी व्यक्ती म्हणजे मदर मेरी आणि तिसरी व्यक्ती बाप्तिस्मा करणारा योहान, त्याचा आज देऊळ माता वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण जगभर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या नावाखाली किती हर्षभर केला जातो. आपण त्याला सेंट जॉन याचा फीस्ट, जुजाब याचा फीस्ट असे म्हणतो. लोक पाण्यामध्ये उडी घेत असतात, मारत असतात, मौज मजा करत असतात. परंतु कधी कधी हा सण साजरा करत असताना त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे जो स्पिरिट होता, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे जे गुण होते, ते गुण मात्र बाजूलाच ठेवले जातात. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या नावाखाली लोक मौज मजा करतात, दारू पितात, डान्स करतात. परंतु त्याचबरोबर त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासारखे जीवन जर आपण जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये देखील आमूलाग्र बदल होऊ शकतो. एक म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान, याच्यात एक मिशनरी झेल होती, एक मिशनरी स्पिरिट होता. तो लोकांना घाबरला नाही. आपल्या मागून येणारा प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणार आहे याची त्याने सर्व लोकांसमोर साक्ष दिली. त्याच्यासमोर काही भीती होती, त्याच्यासमोर खडतर प्रवास होता, त्याच्यासमोर रोमन सम्राट व इतर यहुदी लोक येऊन होते, त्याला जीवन मारण्यासाठी प्रयत्न करत होते. तरी सुद्धा तो आपल्या मिशनरी स्पिरिट पासून, आपल्या ध्येयापासून तो हटला नाही. ज्या कार्यासाठी तो या जगामध्ये आलेला होता, ते मिशन करायचे मोठ्या विश्वासाने पूर्ण केलं. आणि म्हणूनच एक मिशनरी स्पिरिट कसा असावा हे आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून शिकू शकतो. दुसरा एक महत्त्वाचा गुण म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान हा सत्याच्या मार्गावर चालला. समाजामध्ये जे काही वाईट घडत होतं यासाठी तो आवाज उठवणार होता. आणि म्हणूनच हेरोद आणि हेरोदियाविषयी आवाज उठवणारा कोणीही त्या दरबारामध्ये जन्माला आलेला नव्हता. परंतु बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने असत्याविषयी, चुकीविषयी, पापाविषयी आवाज उठवला आणि त्यासाठी त्याला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. परंतु तो मात्र विजयी झाला. तिसरा महत्त्वाचा गुण आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून शिकू शकतो, तो म्हणजे ह्युमिलिटी. जीवनामध्ये नम्रता काय असते. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची नक्कीच वाहवा केलेली आहे की या भूतलावरती जो प्रॉफिट आहे, तेवढे प्रॉफिट होऊन गेले. सर्वात ग्रेट प्रॉफिट, प्रवक्ता म्हणजेच बाप्तिस्मा करणारा योहान. कारण त्याच्याजवळ ती ह्युमिलिटी, ती नम्रपणा होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगितलेलं आहे, जी व्यक्ती बालकाप्रमाणे स्वतःला नम्र करते, नमते, स्वर्गामध्ये ती मोठी असते. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने नम्रतेद्वारे स्वर्गामध्ये अगोदरच सीट किंवा जागा मिळवलेली होती. प्रभू येशूच्या हृदयामध्ये आपली जागा निर्माण केली होती. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रभू येशूचा मार्ग सुंदर तयार केला, लोकांच्या मनाची, हृदयाची तयारी केली. एक मिशनरी कसा असतो, लोकांसाठी काय करत असतो,
लोकांच्या मनाची हृदय तयारी कशा प्रकारे करत असतो हे बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला सांगत आहे. हा सण साजरा करत असताना आपण मौज मजा जरूर करावी. आपण हर्षभरीत नक्कीच व्हावं, आपण आनंदित नक्कीच व्हावं. परंतु हे जे गुण आपण आपल्या जीवनामध्ये अवतरले तर बाप्तिस्मा करणारा योहान परत या भूतलावरती आपल्या रूपाने जन्माला येऊ शकतो, जो इतरांची मने आणि हृदय परमेश्वराकडे वळवण्यासाठी नेहमी तत्पर असेल. आपण देखील इतरांसाठी, इतरांच्या कार्यासाठी आणि इतरांना परमेश्वराकडे आणण्यासाठी एक प्रयत्न करूया आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे प्रभू येशूचा मार्ग नीट सपाट करूया. आमेन.